आपण केलेली आहे. मामा, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे. अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आक्रोश पाहायला मिळतो शेतकऱ्यांचा. 100% शेतकऱ्यांची अजिबात चूक नाही आहे. शेवटी ही गोष्ट आपण पण मान्य केली पाहिजे की हे काय कुणाचं संकट, हे निसर्गाचं संकट आहे. निसर्गाचं संकट आहे आणि हवामान बदलामुळं काय आपल्याला कळत नाही. पाऊस जो पडतोय एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवशी पडतोय. तर पाऊस जास्त पडल्यामुळं 300-400 मिलीमीटर काही ठिकाणी एका दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळं नद्या नाल्यांना पूर येतोय. नद्या शेजारी असणारी जमीन असेल, आपल्या ओढ्या शेजारी असेल किंवा शेतामध्ये असेल पाणी, हे निश्चित प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फटका माझ्या तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना हा बसतोय आणि बसलेला आहे. आणि निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः पाठीमागणी आता पाठीमाग सगळी माहिती दिलेलीच आहे. साधारणतः 64,55,000 एकर क्षेत्राला फटका राज्यामध्ये बसलेला आहे. आणि त्यामध्ये साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि आज 21 सप्टेंबर आहे. अजूनही काही ठिकाणचा पाऊस थांबायचं नाव हा घेत नाही. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांची खूप मोठी माझं नुकसान हे माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे. पूर्वी मगाशी तुम्हाला जसं 64,65,000 ह्या महिन्याचा जर विचार केला, ह्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जवळजवळ 6 लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला अमरावती, आपलं अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं आहे. ह्या महिन्याचा जर विचार केला, साधारणतः 15 तालुक्याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. या अतिवृष्टीमुळं काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलं आहे. पण सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हानी झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय, या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील. जे नुकसान झालेलं आहे, जमिनीमध्ये जी माती वाहून शेतीमध्ये गेलेली त्याचं किंवा कुठले आपल्या मगाशी पशुधन असेल किंवा जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, फळबागाचं नुकसान झालेलं आहे, त्या सर्वांचं पंचनामा करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिलेलं आहे. महसूल विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचण येते, परंतु सगळ्या ठिकाणची जिथं ज्याचं नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे नुकसान झालं त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल. त्यामुळे जरी अजून पंचनामे काय अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेल्या आहेत. मामा, अवकाळी पाऊस मे जून मध्ये मोठ्या प्रमाणात झाला, परंतु त्यावेळेस पंचनामे संपूर्ण राज्यात झाले, अनेक ठिकाणी झाले, परंतु अजून देखील काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही असं मदत सर्वांना निश्चित प्रकारे मिळणार आहे. काही ठिकाणचे पंचनामे अजून अपुरे आहेत. आता काल नांदेडमधले पंचनामे सगळ्यात जास्त या राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले आहे. नांदेडचे बऱ्यापैकी ऑगस्टपर्यंतचे पंचनामे नांदेड जिल्ह्यातले झालेले आहेत. आता वाशिम जिल्ह्याचे झाले ते आपलं मे, जून, जुलैमधले झालेले आहेत. अजून खरा पाऊस जास्त पडला तर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अजून जास्त पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणचे ऑगस्ट, सप्टेंबरचं जिथं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे त्या 2 महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत. पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिवाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल. विरोधक राजकीय पक्षांकडून सांगितले जाते की राज्यात सध्या अशी शेतकऱ्यांची परिस्थिती उद्भवली असताना ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारच्या वतीने काय हालचाल? शेवटी ओला दुष्काळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी या बाबतीमध्ये काय अटी आहेत, काय शेवटी नियम आहेत, ते सगळ्याला अधीन राहून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटी केंद्र सरकारशी असल्यामुळं या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तो योग्य तो निर्णय भविष्यामध्ये घेतील. मुख्यमंत्र्यांनी किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असले वेळोवेळी सांगण्यात येते की कर्जमाफी हिरवा कंदील दिला जातोय, परंतु योग्य वेळ सांगण्यात येणार कारण ओला दुष्काळामुळे शेतकऱ्याचं पूर्णतः कंबरड मोडलेलं आहे. 100% शेतकरी आज खूप अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचं तर असं झालंय कधी दुष्काळ पडतोय, कधी अतिवृष्टी होते, कधी गारपीट होते. त्यामुळं शेतकऱ्यांचं निश्चित प्रकारे आज शेतकरी अडचणीत. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहणं, या शेतकऱ्यांना कुठं काही ना काहीतरी त्यांच्या पाठीवरती थोडं हे करणं, त्यांना एक आर्थिक पाठबळ देणं हे शेवटी आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे.
आणि त्या बाबतीमध्ये तुम्ही मगाशी कर्जमाफीच्या विषयाबाबतीत म्हटला, तुम्ही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे मी आपल्याला एवढं सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. सद्यस्थितीत राज्य सरकारकडून हालचाली चालू आहेत का तशा कर्जमाफी? या बाबतीमध्ये मी मागाशी तुम्हाला सांगितलं, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे शेवटी ते ज्येष्ठ आहेत, शेवटी ते जे ज्येष्ठ निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. मामा, गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटील यांच्यावरती अगदी खालच्या भाषेत टीका झालेली आहे. एकंदरीत राज्यभरातून मोर्चे देखील निघतात किंवा त्याचा निषेध देखील व्यक्त केला जातो. एक तुम्ही सहकारी म्हणून कसं बघता? कारण मंत्रिमंडळात शेवटी त्या गोष्टी कुणी असू द्या, कुणी कुणावरती वैयक्तिक टीका हे राजकारणामध्ये करू नये. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं, पण कुणी कुणावरती टीका करू नये. या बाबतीमध्ये आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुलासा त्या बाबतीमध्ये केलेला आहे. काल रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या उद्धटपणे खरं तर बोललेले आहेत. कसं पाहता या वक्तव्याकडे? मी खरं तर ते टीव्हीवर ऐकलेले, कारण मी अकोला, काल वाशिम, हिंगोली, नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. त्यामुळे मला ते त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मी असू द्या कुणी असू द्या, शेवटी अधिकाऱ्यांना कुणीही त्यामध्ये शेवटी अधिकारी असतो. अधिकाऱ्यांच्या शेवटी कामकाज करताना थोडं हिवत असतात. या अधिकाऱ्यांना कुणीच त्या बाबतीमध्ये म्हणजे अरेराय तुम्ही म्हणता, पण मला मी ते अजून त्या जास्त मी ऐकलेलं नाही. या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे की जरी एखादा कुठं अधिकारी चुकला असला तर त्याला शेवटी कागदावर घेऊन काही गोष्टी बोलल्या पाहिजे.